भातकुली तालुक्यातील अनेक गावातील नळाला पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत। नियमित पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांची पाण्याकरिता वणवण होताना दिसून येत आहे। यामुळेच पाणी पुरवठा करा अन्यथा घागर मोर्चा काढू असा आंदोलनाचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे। नागरिकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला निवेदन सादर केले। भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथे पाणी टंचाईच्या समस्येने गावकरी त्रस्त झाले आहेत। तसेच नळाला 8 ते 10 दिवसाआड पाणी येत आहे। भर उन्हाळ्यात गावकऱ्यांची पिण्याच्या पाण्याकरिता पायपीट होत आहे। प्रत्येकाला पाण्याची गरज असूनही वेळेवर पाणी पुरवठा होत नाही। तसेच सतत पाणी पुरवठा होत नसल्याने या गावातील पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय नसल्यामुळे गावातील नागरिकांची चांगलीच पायपीट होत आहे। तसेच पूर्णा प्रकल्पाच्या 105 गावांपैकी वाठोडा शुक्लेश्वर हे गाव शेवटचे टोक आहे। त्यामुळे पाण्याचा सप्लाय टाकीमध्ये कमी होत आहे। वाठोडा शुक्लेश्वर ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अभियंता यांना निवेदन देण्यात आले। त्वरित पाणी पुरवठा सुरळीत करा अन्यथा येत्या काही दिवसात कार्यालयावर घागर मोर्चा काढणार असा इशाराही निवेदनातून देण्यात आलाय। आज आम्ही वाठोडा शुक्लेश्वर ग्रामपंचायतच्या माध्यमातून कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना निवेदन देण्याकरिता आलो आहे। आज वाठोडा शुक्लेश्वरमध्ये 8 ते 10 दिवसाच्या नंतर पाणी येते। हा पाणी पुरवठा सुरळीत व्हावा या उद्देशाने आम्ही आताच कार्यकारी अभियंता यांची अशी भेट घेतली आणि भेट घालून त्यांना गावातली ज्या समस्या आहे पाण्याची समस्या सांगितली। पाण्याच्या समस्या जर या 2-3 दिवसात जर मार्गी न निघाल्यास आम्ही तीव्र आंदोलन करून तमाम गावकऱ्यातले सर्व महिला पुरुष इथे येऊन इथे घागर मोर्चा आणल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचं आम्ही त्यांना निवेदन तसंच त्यांना माहितीसुद्धा दिली आणि त्यांनी या 2 दिवसात तोडगा काढून सर्वांना रेग्युलर पूर्वीप्रमाणे पाणी मिळेल असे आम्हाला आश्वासन दिले। यावेळी सरपंच मोहम्मद रिजवान, उपसरपंच माया बुरघाटे, अमोल महात्मे, रमेश थोरात, वकील कुरेशी, मंगेश बुरघाटे, दिलेश बुरघाटे, बंडू चौधरी उपस्थित होते।